मी दीपक बोंगाडे, चांदूर बाजार, देवरवाडा शेतकरी। हे बच्चूवर जे एका ठिकाणी शेतकरी नेते आहे आणि जे कष्ट करून जे शेतकरी तिथं नेले, हे सोपी गोष्ट नाही आहे। हे जे आता ज्या गोष्टी सांगते फेसबुकवर, हे भोपनजी जे सांगून राहिले घरी बसून, हे सोपी गोष्ट नाही। जो मोर्चात आला असन तो याले मुकणारा, या मोर्चाले मुकणारच आहे। कारण परिस्थिती तिथली अशी होती का तिथं पावसाचं वातावरण, जनता लोक पाहून सगळे हायवे 3-4 हायवे जाम झाले होते। अशा वेळेस कोर्टाची नोटीस आली आणि कोर्टाची नोटीस आल्यानंतर बच्चूनं एल्गार पुकारला का आता आम्ही पोलीस स्टेशनला येतो, आम्हाला जेलभरो करा, जेलभरो करतो आम्ही, आम्हाला जीव घाला। अशा वेळेस अशी परिस्थिती, एवढ्या लोकांची परिस्थिती सगळी पाहून या सरकारची दानादान झाली होती का बच्चू कडू मोठा होते का याच्यात। आणि आम्ही तारीखच मागायला गेलो होतो। माफी काय अशी एका दिवसात थोडी भेटत असते का? माफी मागितल्याबरोबर पैसा खात्यात थोडी येते, त्याच्यासाठी बजेट सादर करावं लागते, बजेटमध्ये तरतूद करावं लागते। आणि आम्ही तारीखच मागायला गेलो होतो। ते तारीख घ्यायसाठी आम्हाला राज्यमंत्री भोयर साहेब आणि जे आशिष जयस्वाल हे 2 मंत्री आले आणि आम्हाला त्यांनी या आंदोलनाची मध्यस्थी करून या मोर्चातल्या मुख्य माणसाले वामनराव चटापसन, राजू शेट्टी असन, बच्चू असन, हे सगळे नेतेले बोलावलं। तिथं मीटिंग लागली। मीटिंग लागल्यानंतर 2.5 तास त्याच्यात घमासान झाली। आणि अजित दादा पहिले सांगत होते का आम्ही म्हटलंच नाही, फडणवीस म्हणत होते की आम्ही योग्य वेळ येईन तेव्हा करू। योग्य वेळ येईल कधी? हे जे आता फेसबुकवर बोलत आहे यांनी सांगावं का योग्य वेळ कोणती होती? ते योग्य वेळ आता आणून दाखवली बच्चूनं का 30 जून तारीख ही योग्य वेळ आली आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा भेटला का बाबा 30 तारखेला आपल्याला माफी भेटणार आहे। पण परिस्थिती कशी आहे, सामान्य माणसाच्या डोक्यात काय घुसून दिलं या भोपनजी लोकांनं का बाबा 31 तारखेला आपण 31 तारखेला आपल्याला कर्ज भरावं लागते, 31 तारखेला 31 मार्च नंतर आपण ड्यू होतो आणि मग बँका आपल्या इथं येईल। सगळ्या नेत्यानं सांगितलं आहे भारतीय जनता पार्टीच्या की बाबा तुमच्या घरी कुठलाच आदेशच काढला की कोणताच येणार नाही तुमच्या जसा बँकेचा अधिकारी। बच्चूनं तोच मुद्दा घेतला विधान याच्यात या मीटिंगमध्ये का तुम्ही जर 31 जून तुम्ही जर तारीख देत नसाल तर मग कर्जमाफी होईल कधी? 30 जून हे याच्यासाठी घेतली का बाबा 31 तारखेला तो शेतकरी थकीत होते आणि 31 तारखेपासून 31 तारखेला जर चालू कर्ज जर थकीत झाला, आतापर्यंत कर्ज ठाकरेच्या काळात जर कर्जमाफी झाली, फडणवीसनं कर्जमाफी केली, पण त्याच्यात चालू कर्जदार आला नव्हता। आता चालू कर्जदार हा 31 तारखेला 31 मार्चला थकीत होणार आहे आणि 31 मार्चपासून त्या याद्या जेव्हा प्रसारित होईल तेव्हा तो 31 तारखेला थकीत असल्यामुळं तो 30 जूनला या थकीतमध्ये येईल। हीच या लढाईचं यशस्वीपण आहे। आणि जर हे सोपी गोष्ट नाही आहे, हे 8 महिन्याचा लढा हा यशस्वी करणं, प्रत्येकजण आपल्या खर्चानं प्रत्येक कष्टकरी शेतकरी तिथं नागपूरला पोहोचला, प्रत्येक निसर्गाचा त्याला सामना करावा लागला, पोलिसांचा सामना करावा लागला, प्रशासनाचा सामना करावा लागला। जो तिथं जर आला असं मोर्चात तो हे असं फेसबुकवर वाईट कमेंट करणार नाही। त्याला कष्ट माहीत आहे कसे, स्वतः ट्रॅक्टरात बसून एसीच्या गाडीत नाही जातो आजकालचा लीडर, जाऊ दे ना म्हणते काय घेणं देणं आहे। पण हा ट्रॅक्टर चालवत बच्चू कडू 200 किलोमीटर गडी गेला, सोपी गोष्ट आहे काय? 7 दिवस पैदल वारी केली, 7 दिवस उपोषण केलं। हे जे फेसबुकवर कमेंट करते ना, याले मला चॅलेंज आहे का 1 दिवस 2 दिवस तुम्ही उपाशी राहून दाखवा। उपाशी राहणं होते काय तर जरा ट्रॅक्टरवर काय एसीच्या गाडीत नागपूरला एवढे लोक जमा करून दाखवा, सोपं काम नाही आहे भाऊ। एवढे शेतकरी एकत्र येणं, त्याची मूड बांधणं, हे सगळे शेतकरी नेते एकत्र येऊन तिथंसा बैठक घेणं। फडणवीस साहेब उठाच करत होते, फडणवीस साहेब तारीखच द्यायला तयार नव्हते। ज्याले हे सगळं माहीत आहे ना मीटिंगचं, तो हे फेसबुकवर कमेंट करत नाही। आणि याच्यापुढं कोण मोर्चे काढण हो, कोण या शेतकरीसाठी लढणार आहे? जर असे वाईट SMS जर येत असन तर कोण लढणार आहे? जर या 30 तारीख भेटली, आम्ही शेतकरी सगळे याच्यात आनंदी झालो आणि 30 तारखेला सगळेले कर्जमाफी होईल याच्यात काही शंका नाही। आणि जर 30 जूनला जर कर्जमाफी झाली नाही तर बच्चू कडू मेला नाही, बच्चू कडू जिवंत आहे, हे आम्ही दाखवून देऊ, त्याचे कार्यकर्ते जिवंत आहे। एवढं सांगतो थांबतो।